नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. मी लवे सगळ्या पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं समर्थ ब्लॉग्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता तुम्ही पाहू शकता आम्ही तिघे जातोय शेवळं आणायला. शेवळं म्हणजे कोकणातली म्हणजे आमच्या पट्ट्याला सगळीकडे खातात की नाही माहिती नाही, पण आमच्या पट्ट्याला एक म्हणजे एकदम काय बोलतात त्याला, पाऊस आल्यावरतीच ती भेटते ना भाजी, ती आणायला जातो. तर बघूया आपण ह्या व्लॉगमध्ये आपण नक्की ती भाजी आणूया पण आणि बनवूया पण, रेसिपी पण दाखवूया चला. आणि खूप आहे ना रेअर भाजी आहे ती, म्हणजे सगळीकडेच मिळत नाही ती, प्रत्येक ठिकाणीच भेटते. तुला तुम्हाला दाखवतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे मी. मागच्या व्हिडिओमध्ये शेवळ तुम्हाला दाखवले, तर आज ती आपल्याला आणायची आहे. चला. वातावरण एकदम मस्त आहे मित्रांनो. हवेमध्ये गारवा आहे, थोडासा हलकासा गारवा आहे आणि धुक्का वगैरे आलेला आहे. पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. आणि बघ आमची येदोपटी इकडे क्रिकेटचे टुर्नामेंट वगैरे होतात. थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे पिच आहे तिकडे आणि इकडे क्रिकेटचे टुर्नामेंट होतात आमचे. हे बघा, आता आपल्याला इकडून जायचं आहे. इकडे धुक्का बघा, पूर्ण डोंगरांवरती आलेलं आहे. हे बघा, आम्हाला वाटलं आम्हीच पहिले जा, तुम्ही आंबा घेऊन आलो. मग काय राहिलं? किती आंबा आणला? हे काय पिकलं सर्व? इथं काय मुलं, अरे ते काट करत फिरत होती ती काय भेटते. तिकडं काय नाही काल लोक लोक अख्ख्या आंबवडी आणि शिरशामाला होती. बंधू आपला व्हिडिओ मध्ये म्हणायला येते रे तू. किती आणलं? हे 2 थैले आणल्यात. आता ह्या गौंडा खाली जा बघा, त्या आंब्याखाली किती पडलं. आम्हाला आंबा नको भरपूर. शेवलं मग आता शेवलं जर तुम्ही या इथनं शोधलं तर नाही तर वर नाही भेटणार तुम्हाला, लिहून देतो. काय बोलतोय? काल बघितली शिरशेमाला. हां काल बघितली त्यांनी. मग शिरशेमाला जा बघून ये, कारण का कातकरी लोक बरीच होती शेवलांसाठी. जवळजवळ 10-12 भेटले आम्हाला सकाळी 12 वाजता. काय 10 जण आणि नुसती शेवलं काढत होती. आंबा काय ठेवतायत? भेटली ना तर बघ ह्या वंदात आणि साखल्यांचं बघ, हे साखल्यांच्या वंदा तिकडं खरबाव गेलं तर बघतो सर. हां परत खाली या. आता आपला मना भेटलेला आपल्याला. आंबे बघितले किती आणलेत दोघे भावानी. आम्ही काय आंबे घेणार नाहीत, कारण की घरीच पडलेत. खाणार किती ना तुम्ही, घेऊन फुकट जातात. कारण की तुम्ही आंबे खाऊ किती जास्त नाही खाऊ शकत. तर आम्ही आता शेवळांच्या शोधात चाललो. पण तू आता सांगत होता की काल कातकरी वगैरे आले, ते शेवलं घेऊन गेलेत. कातकरी म्हणजे आदिवासी लोक. तर बघूया आपण जाऊया तरी, कारण की खूप रेअर भाजी असते ती, लवकर मिळत नाही आणि लगेच खराब होते ती. आणि ती भाजी अशी ओपन नसते, असं कुठेतरी जाळीच्या खाली किंवा झाडांच्या बुंद्याशी तिकडे अशी येते. तर चला आपण बघूया, ट्राय तर मारूया. भेटलीच पाहिजे आपल्याला ती. सुकट टाकून जी भाजी लागते ना, वाव, एक नंबर. प्युअर ऑर्गॅनिक आणि हेल्थसाठी पण चांगली. चला. हे बघा मित्रांनो, पहिलं शेवाळ आपल्याला भेटलेलं आहे. हे बघा, हे शेवाळ असतं. काढा त्याच्या. आता दाखवतो बघा, आपला दादा काढतो. हे बघा, आणि ते प्रॉपर काढायला लागतं असं उकरून. हे बघा, हे बघा शेवाळ. हे बघा, हे शेवाळ आहे. हे बघा, हे शेवाळ आहे मित्रांनो. म्हणजे काय वनस्पती असेल, पण याची जी भाजी लागते ना, आणि जर सुकट टाकलीत ना, बाप, एकदम एक नंबर, फुल मस्त लागते. आता पहिलं तर एक भेटलेलं आहे आणि मला हे दुसरं पण भेटलेलं आहे दादाला. चला, म्हणजे सुरुवात झालेली आहे. चला, चांगलं आहे. जर भेटलं तर आज आपल्याला काहीतरी युनिक भाजी आणि रेअर भाजी आपल्याला बघायला भेटेल. सो चॅनलवरती स्टे ट्यून. चला. हे बघा, 2 झालेली आहेत. बघा, अशी मेहनत करायला लागते. बघ, कुठल्या जालीत चढून काढल्या शेवाल. अशी मेहनत आहे. बघा, इथं पण बघा, नजर पाहिजे शेवळं बघायला. बघा, ते मॅच होतात ना, एवढं दिसणार नाही तुम्हाला. नजर असेल चांगली तरच तुम्ही शोधू शकता. हे बघा, किती आंबा आणलं. आला आंबा काय संपतच नाहीत.
आम्हाला वाटलं आम्हीच पहिलं जात आहे आता तुम्ही दुसरी माणसं भेटली हो आम्हाला मन्या भेटला 2 थैली लय आंबा आहेत भेटली काय शेवलं ही बघा यांनी पण शेवलं आणलेली ती बघा बघा आणि आंबे बघा हे बघा एक शेवाल बघा हे आता खाण्यायोग्य राहिलं नाही म्हणजे कसं ते वाढलेलं आहे जास्त त्याची वाढ जास्त झालेली आहे तर ते खाण्यायोग्य राहिलेलं नाही आणि हे खाण्यायोग्य म्हणजे कसं आम्ही त्याला काय बोलतो शेवाल पादलं म्हणजे काय की त्याचा वास एवढा घाण येतो ना एक ठराविक कालावधी झाला ना की ते ओपन होतं आणि त्याचा एवढा घाण वास येतो ना कारण की आम्ही पहिले घरी वगैरे आणायचो ना ठेवले ना जास्त वेळ ठेवलेत ना तुम्ही की ते घाण वास येतो त्यांचा तर ते म्हणजे ओपन झालं की ते खाण्यायोग्य राहत नाही तर जी कवली आणि म्हणजे जी फ्रेश असतात ना त्याचीच भाजी बनते चला आता तर भेटले 2-3च भेटलेत आपल्याला आपण शोधूया चला शोधकाम चालू आहे पण आज शेवलं आणि शेवळाची भाजी तुम्हाला दाखवणारच मी अजून एक भेटलेला आहे शेवाळ अजून एक भेटलेला आहे राहुल काढतोय बघा शेवलं खूप रेअर आहेत आणि शोधायला खूप कठीण आहे ते बघा बघा चांगलं आहे ना आता बघा इथे आता अशा स्पॉटला आलेत मित्रांनो अशी भेटत नाही इथे एकाच जागेवर 4-5 आहेत बघा कॅमेऱ्यात तुम्हाला दाखवतो का हा बघा इथे एक आहे हा बघा इथे एक आहे आणि तेव्हा तिकडे पुढे एक आहेत ते बघा तिथे एक आहे म्हणजे अशी भेटायला लागली ना तर भरपूर भेटतात चला शोधूया आपण एका जागेवर बघा 4 आहेत 1 2 3 4 म्हणजे अशी भेटायला लागली ना तर फटाफट भेटतात नाही तर तुम्हाला एक पण मिळणार नाही आणि त्याच्यासाठी ना थोडा पाऊस पडायला लागतो तेव्हा ते येतात बघा कुठनं दगडीच्या खालून वगैरे असं हे बघा एकाच जागेवर 4 भेटलेली आहेत ऑलमोस्ट शेवलं जमवलेली आहेत आणि आता मस्तपैकी जरा पाणी ब्रेक घेतला आता घरी जातो आहे भरपूर शेवलं झालेत पण ती शेवलांचं कसं आहे एवढी असली तर एवढंसं होतं असं आहे कारण ती साफ वगैरे करून तर जरा पाण्याचा ब्रेक वगैरे घेतला आहे तुम्हाला दाखवतो थांबा शेवलं दाखव हां बघा एवढी शेवलं जमा केलेली आहेत आता बघूया मजा येणार भाजी खायला शेवलांची चला आता तुम्हाला डायरेक्ट रेसिपीला भेटतो रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवेल मित्रांनो तुम्ही बघितलं आपण सकाळी जी शेवलं काढलेली त्याचा आता रेसिपी मी तुम्हाला बोललो की दाखवेल करून हे माझ्या मामाचं घर आहे सो आता मामी बनवते आपण बघूया थोडक्यात ती कशी रेसिपी असते चला आता ते पहिलं साफ करावं लागतं आता मामी साफ करते थांबा तुम्हाला दाखवतो आता याची सोलून घ्यायची अशी सोलून झाली किंवा अशी कापायची अशी छोटे तुकडे करून घ्यायचे अशी मग थोडी बारीक चिरून तुला अशी कापून घ्यायची वर्षातनं एकदा भाजी खायला भेटते ही आणि एवढी चविष्ट असते सुकट टाकली की अजून मस्त लागते भाजी जवळा आमच्याकडे सुकट बोलतात त्याला एकदम अजून भारी लागते भाजी आता आपण रेसिपी बघणार आहोत काय मोठं काय एवढं काय हे नाही अशी बारीक चिरून घ्यायची ही शेवळाची जी भाजी आहे ना त्याच्यामुळे हा पाळा म्हणजे ही पानं असतात ही टाकणं मॅन्डेटरी आहे तर त्या शेवळाच्या भाजीला चव येणार हा पाळा हा नाही तर खाजवते म्हणजे घशाला त्रास होतो म्हणजे हा पाळा वेगळा आणायला लागतो आपल्याला है ना हा कुठं मामा भेटतो रानातच भेटतो ना बघा हा पाळा आहे नाण्याचं झाड आहे नाण्याचं झाड बोलतात त्याचा पाला आम्ही आणला अच्छा बघा या पाळा टाकायलाच लागतो तरच ती भाजीला चव येणार काही ठिकाणी कशी हे टाकतात ना काकडा टाकतात हा बरोबर आमच्या ठिकाणी हा टाकतात पाळा खूप छान लागते भाजी मित्रांनो भाकरीसोबत जर खाल्लीत ना तर डबल मागाल एक नंबर आणि ह्या कशा पारंपरिक भाज्या आहेत आमच्या तिकडच्या पहिल्या लोकांना काय भेटायचं ना त्या ह्याच रानातल्याच भाज्या ना आम्ही आकूर अशी भाजी शेवाळ कुलाईची भाजी
पाऊस पडला काही शेवलं कुलायची भाजी अशी आमच्या रानाला भेटते. भेटायची. आणि हे माणसं ज्याला जमते तेच बनवणार. कुणाला पण ही भाजी बनवता येणार नाही नाही. येणार. मुंबईच्या कुणालाच ही बनवता येणार नाही. ज्याला येते तोच बनवू शकतो ही भाजी. त्याच्याच हाताला चव येणार. तर चला आता हे बघा पाळा पण चिरून झालाय आणि आता ही शेवलं चिरली बारीक आणि आता पाळा त्याच्यामध्ये चिरून टाकायचा. आता बघूया पुढे अजून काय प्रोसेस आहे ती. आणि या पाळ्याचं पण आहे ना एक माप असतं. तो अंदाज असतो. जे माणूस बनवतो ना त्यालाच अंदाज असतो. तेवढाच घ्यायला लागतो. तुम्ही जर जास्त घेतला तर मग ती भाजीची चव पूर्ण बिघडून जाते. त्याच्यामुळे या भाजीला फुल टेक्निकनी बनवावी लागते. ज्याच्या हाताला गुण आहे, ज्याच्या हाताला अंदाज आहे तोच ही भाजी बनवू शकतो. तर आता आपण बघूया पुढे काय प्रोसेस आहे. बघा चिरून झालेला आहे आता एवढा. आता याला धुवून घ्यायचा स्वच्छ. कापून झालेला आपला. आता त्याला आपण धुवून घेऊया. ते बघा पाणी टाकून स्वच्छ वगैरे धुवून घ्यायचा मस्तपैकी असा. आणि मग नंतर मग त्याची भाजी करायला घ्यायची. बघा आता याच्यामध्ये काय काय टाकलं स्वामी? याच्यामध्ये आपलं वाटण. लसूण, खोबऱ्याचं वाटण वाटण टाकलं बस. बाकी दुसरं अजून काय नाही. आता काय हा, नाही. सध्या तरी हे आता वाटण हे शिजवून घेतलं की नंतर अच्छा पहिली शिजवून घ्यायची. नंतर मग काय ओके. आता एक कुकरला डायरेक्ट लावते मामी. कुकरला शिजवून घ्यायची भाजी आणि नंतर फोडणी वगैरे देऊन तिला शिजवायची. कुकरला किती शिट्या द्यायला लागतात तरी पण? 2-3 शिट्या. 2-3 शिट्या. ओके. आता कुकरमध्ये पहिले आपण भाजी शिजवून घेऊया. 2-3 शिट्या झाल्या की मग नंतर ते शिजवणार मामी. चला आता शिट्या होऊ द्या मग नंतर आपण भेटूया. हे बघा आता कुकरला आपण 5 शिट्या लावलेल्या आहेत आणि आता बघा हे असं शिजलेलं आहे पूर्ण. आणि आता ते स्मॅश करायचं. हे बघा असं आहे ना ते एक जीव असं करून घ्यायचं पूर्ण. आणि मग नंतर फोडणी घालून ते परत ॲक्च्युली शिजलेलंच आहे तर थोडी फोडणी देऊन थोडं शिजवायचं. हे बघा आता हे असं हलवून पूर्ण पातळ करायचं. पूर्ण स्मॅश करायचं. आता शेवाळ बघा इथं पूर्ण स्मॅश केलेलं आहे. हे बघा. आणि आता आपण हे बघा इथे आता मामी फोडणी देते. आता ऑलमोस्ट ते शिजलेलं आहे. पण आता मस्त की ते फोडणी देऊन आणि त्याला मस्त की थोडं शिजवून घ्यायचं हलकंसं. सुकट वगैरे टाकायचं आणि मग भाकरीसोबत जे लागतं ना एक नंबर. चला टाकायचं. हे बघा थोडं तेल टाकायचं. तेल टाकलं आहे थोडं. बघा आता आपण फोडणी देतो आहे. आता हे लसूण ना फक्त आम्ही लसूणच टाकलेच ना. लसूणच टाकले. फक्त लसूणची साधी फोडणी द्यायची. काय एवढं काय मोठं काय हे नाही आहे त्याच्यामध्ये. नॉर्मल आणि सिम्पल रेसिपी आहे. फक्त बनवता आली पाहिजे. त्याचं प्रमाण समजलं पाहिजे. चला आता एक फोडणी चालू आहे आपली. आणि मग आपण एकदम मिक्स करून घेऊया आणि थोडं शिजवूया. आता टाकूया आपण. बघा इथं ठेवलेलं आहे. कमी गॅसवर थोडं आता शिजवूया त्याला. आता आपण हळूहळू सर्व टाकूया. बघा टाकलं हे सगळं टाकलं आहे. आणि सुकट मामी सुकट मी टाकते ना. सुकट आता टाकायची. आणि किती टाईम शिजवायचं मामी? 5 मिनिट. 5 मिनटं बस. 5 मिनटात लगेच रेसिपी रेडी होणार. बघा ऑलरेडी कुकरमध्ये आपण शिजवलेलं आहे त्याच्यामुळे काय ते जास्त टाईम लागत नाही. आता ते सुट्टीला असं यायला लागलं ना. हां. शिजायचं. हां, चालेल. आंबा टाकायचा. थोडं पाणी ॲड करून त्याच्यात टाकायचं. आणि कच्चा आंबा स्पेशल गावाला खास आंबा टाकून त्या ज्या शेवळ्याची जी चव वाढते ना जबरदस्त. जसं आपण सुकट बनवलं कसा आंबा टाकतो तसा कच्चा आंबा टाकून द्यायचा. हा बघा हा थोडा कट करून त्याच्यामध्ये ॲड करून टाकून द्यायचा. जबरदस्त टेस्ट लागते. बघा आता आंबा टाकून घेतला आहे आपण. मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार. आणि थोडं तिखट वगैरे टाकायचं. नॉर्मल काय जास्त नाही टाकायचं. हे बघा हळद 1 चम्मच टाकली आहे. धना पावडर 1.5 चम्मच. आणि तिखट जेवढं आपल्याला किती लागतं. जर तुम्ही जास्त तिखट खाणार तर जास्त टाकायचं बस. 1 चम्मच तिखट टाकला. 1-2 चम्मच बस. आणि हे मिक्सर चांगलं करून घ्यायचं. आणि थोडी ह्याच्यात सुकट टाकायची की रेडी. 5-10 मिनटं शिजवायचं की भाकरीबरोबर खायला तयार. चला आता हे शिजू द्या. शिजल्यावरती आपण हे बघा सुकट टाकून घेऊया. थांबा हे बघा हे सुकट गाडी सुकट ना. जाडी सुकट आहे. हे सुकट टाकणार याच्यामध्ये मामी. आणि मग ते शिजवून मग नंतर तुम्हाला दाखवतो. या मित्रांनो जेवायला या. हे बघा हे शेवाल भाकरी चटणी आहे.
तेव्हा इकडे आंबे घेतले आणि आता बघूया शेवळ कसं झालंय. पप्पांना विचारूया. पप्पा आता सांगतील आपल्याला शेवळ कसं झालंय. पप्पा दाखवा. शेवळ हे एक रानातली एक वनस्पती आहे. ते झालं आता सांगून तुम्ही सांगा पण कसं झालं टेस्टला. शेवळ तुम्हाला सर्वांना माहिती नसेल पण ते एकदम भारी लागतं. एक रानातली एक वनस्पती आहे एक शेवळ म्हणून आणि ते खायला म्हणजे एकदम चांगलं लागतं, चविष्ट लागतं. आता टेस्ट करून सांगा कसं करून झालंय. सांगा कसं झालंय. जरा टेस्ट केला म्हणजे एकदम उत्तम फर्स्ट जबरदस्त. आपण शेवळ टेस्ट करूया. बघूया कसं झालं. बघूया सांगतो हा, थांबा टेस्ट करून. शेवळ आणि भाकरी एक नंबर. भाकरी सोबत शेवळासोबत माणूस किती पण भाकरी खाल. जबरदस्त. चला आता मस्तपैकी टेस्ट घेऊया आणि मस्तपैकी खाऊया. चला हा शेवळाचा व्हिडिओ होता. आता इथेच थांबतो, जेवून घेतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा या चॅनलला. चला असेच व्हिडिओ मजेशीर मी घेऊन येत राहील. बाय बाय. गुड नाईट.